टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुणे लोंढा दुहेरी रेल्वे महामार्गावरती सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील वसगडेमधील शेतकरी आपण बघू शकता कालपासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। रेल्वेच्या फाटकावरती यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। जमिनी ज्या रेल्वेने घेतलेल्या आहेत आणि ज्या जमिनीवरती हा सध्याचा रेल्वे फाटक आहे तो रेल्वे फाटकच अखंड या सर्व शेतकऱ्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या फाटकावरती आणि रेल्वे रुळावरती बसूनच यांचं रात्रीपासून आंदोलन सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत इथले स्थानिक शेतकरी आहेत, आपण पाहू शकता। आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। दादा तुमचं नाव सांगा आणि काय मागण्या आहेत आणि तुम्ही इथं का बसलाय? माझं नाव अजित पाटील। आमच्या आजच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत ज्या रेल्वेनं शेतकऱ्यांच्यावर आरोप केला आहे की रेल्वे अडवून खंडणी वसूल करतात, त्याचं माफी मागावी। दुसरी मागणी आहे आमच्या ज्या मोबदल्या रकमेचे व्याज आहे 2018 पासून ते आम्हाला मिळावं। तिसरी आमची व्याजासहित रक्कम मिळावी। नाही मोबदलाचं फिक्स झालेलं आहे, पण त्याच्याला 18 सालापासून जे आयुक्त साहेबांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं त्याचं व्याज आम्हाला मिळावं, जो आदरणीय प्रांतसाहेबांनी प्रस्ताव पाठवला आहे तो मंजूर होऊन यावा। आणि तिसरी मागणी आहे आमच्या जमिनीत असताना आमच्यावर जे रेल्वे विभागाने गुन्हे घेतलेले आहेत ते मागे घ्यावेत। तर पुणे मिरज दुहेरीकरणाचं काम करत असताना वसगडे येथील 32 गटामधील 302 गुंठे क्षेत्रावर रेल्वेनं अतिक्रमण केलेलं आहे, ज्याच्या वेळोवेळी कलेक्टर साहेबांच्या बरोबर झालेल्या 4 मिटिंगा, आयुक्त साहेबांच्या बरोबर झालेली 1 मिटिंग, राज्यमंत्र्यांच्या बरोबर झालेली 1 मिटिंग। ह्या मिटिंगच्या मिनिट्समध्ये जे आलेले आहे की रेल्वेनं त्याचे मोबदला द्यावा, त्या मोबदल्यावर आमचं व्याज मिळावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे, ज्यात रेल्वे देत नाही आहे आम्हाला। इथले काही शेतकऱ्यांचं मत आहे की इथले ज्यावेळेला जमीन हस्तांतरित करत होती रेल्वे प्रशासन त्यावेळेला काय तुमची मातीसुद्धा उपसली, ती किती माती उपसली आणि काय आहे ते? जवळजवळ 1.5 लाख ब्रॉस मातीतून काढून नेली, काळी कसदार माती काढून नेली। वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या हद्दीमध्ये मोठमोठे 5-5, 6-6 फुटाचे खड्डे पडले। ह्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे ते मुजवून देण्याचे होते, ते दिले, पण देत असताना मोठी मोठी दगडे आणि मुरुम टाकून दिले, ज्यामुळे शेती करणे अवघड झालेलं आहे। आता जमीन बादच झाली, ती सध्या शेती करणं अवघड झालेलं आहे तिथं। तर आमचं प्रामुख्यानं आत्ता हा मागणीचा मुद्दा आहे की आम्हाला जे 18 पासून जे भूसंपादन मोबदल्यावर व्याज आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे। आणि बाकीच्या इतर मागण्या जे आमच्यावर गुन्हे नोंद झाले आहेत ते मागे घ्यावेत आणि जे शेतकऱ्यांच्यावर खंडणीचा आरोप झाला आहे त्याची आम्हाला लेखी माफी मागावी रेल्वेने। कधीपासून बसलाय आणि कधीपर्यंत बसणार? आम्ही रेल्वेला अगोदर कळवून 10 तारखेपासून ठिय्या आंदोलन केलं होतं। रेल्वेचे कोणतेही अधिकारी इकडे यायला तयार नाहीत। त्याच्यानंतर आम्ही 12 तारखेपासून 6 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण चालू केलं, तरीही रेल्वेकडून काही उत्तर आलेलं नाही। त्यामुळे आम्ही आमच्या जमिनीमध्ये काल संध्याकाळी 7:30 पासून अहोरात्र आज आत्तापर्यंत बसून आहे। कधीपर्यंत बसणार आहे? आमचा प्रश्न मिटेपर्यंत, नसेल तर अंतिम क्षणापर्यंत आम्ही इथं बसणार आहे। तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून हलणार नाही? आता रेल्वे कशी जाते ते काय? रेल्वेने त्यांच्या दुसऱ्या ट्रॅकचा वापर करून त्यांची वाहतूक सुरळीत ठेवलेली आहे। या ट्रॅकवरून बंद करून त्यांच्या दुसऱ्या ट्रॅकवरून त्यांची वाहतूक सुरळीत केलेली आहे। कोणतेही अधिकारी अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलेले नाहीत। रेल्वेचे पावसाचा महिना आहे, पाऊस सुरू असतोय, मग तर काय करताय? नाही, आमच्यापुढं काही पर्याय नाही साहेब। आम्ही न्याय मागणीसाठी न्यायानं गेली 4 वर्ष लढा देत आहे। आमच्याकडे रेल्वे प्रशासन जर लक्ष देत नसेल तर शेतकऱ्यांच्या पुढं कोणता मार्ग राहतो आहे? एक तर आम्ही इथं न्यायानं मागणी केली पाहिजे, नसेल तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पाहिजे। आम्ही सगळ्या युवा शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता आज आम्ही न्यायानं मागणी करतो, हे आमची काही चूक आहे का? अच्छा, लोकशाही पद्धतीने करूया मोर्चे आता तुमचा लढा सुरू आहे। नक्कीच आपण पाहू शकता, लोकशाही पद्धतीने करूया मरो, जोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला व्याजासहित आम्हाला मिळत नाही आणि इतर ज्या मागण्या आहेत आमच्या तो मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही, असा ठाम पवित्रा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। इथे जे 6 शेतकरी बसले होते त्यातील एका शेतकऱ्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला सांगलीतील शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे। बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत आणि काल 7:30 वाजल्यापासून हे शेतकरी भर पावसात या ठिकाणी बसलेले आहेत। रेल्वे प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल यांनी त्वरित या ठिकाणी लक्ष द्यावं। दरम्यानच्या काळात खासदार विशाल पाटीलसुद्धा या ठिकाणी येऊन गेले, ते सुद्धा 4 तास या ठिकाणी ठिय्या आंदोलनात सहभागी राहिलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर रेल्वे प्रशासनानं त्वरित याची दखल घेऊन यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करणं फार गरजेचं आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.